नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 2026मध्ये हनुमान जयंती म्हणजे हनुमानाजींचा जन्मोत्सव हा गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. तर ह्या दिवशी चैत्र पौर्णिमा तिथी आहे, जी तिथी सकाळी 7:41 राहील. हनुमानजींना संकटमोचन मानले जाते. त्यामुळे ह्या दिवशी म्हणजेच हनुमानजींच्या जन्मोत्सवाच्या दिवशी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी आणि फलदायी ठरतात अशी मान्यता आहे. हनुमान जयंती 2026 निमित्त करावयाचे संपूर्ण उपाय आणि तोडग्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ते तोडगे आणि उपाय कोणते ते पुढील प्रमाणे. तर तोडगा म्हणा किंवा मग तुम्ही याला उपाय म्हणा. उपाय नंबर 1, हनुमान जयंतीची पूजा विधी. येत्या 2 एप्रिल 2026 हनुमान जयंतीची पूजा विधी आहे. त्यामधील नंबर 1 आहे सकाळची वेळ. तर सकाळी लवकर उठून स्नान करावे, नित्यकर्म आटपून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावे आणि लाल किंवा केशरी रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही या 2 रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर आहे नंबर 2, पूजेची तयारी. हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावावा. तुमच्याकडे दोन्ही नसतील तर तुम्ही देवघरात सुद्धा एक वेगळी जागा म्हणून त्यांच्याजवळ तिथे दिवा लावू शकता. दिवा लावताना चमेलीचे तेल किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करावा. ह्या दिवशी देवघरसुद्धा पूर्ण स्वच्छ करावे. त्यानंतर आहे अर्पण करा. तर हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते. तसेच लाल फुले, रुईची पाने, रुईचे फुलेसुद्धा येतात त्यात, आणि लाडू किंवा गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. आता लाडू जे आपण मोतीचूरचे आणतो किंवा मग बुंदी ह्याचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. सर्वात सोपी तर आहे गूळ फुटाण्याचा नैवेद्य. त्यानंतर पाठ. हनुमान चालीसा म्हणजे जसे बजरंग बाण किंवा मग सुंदरकांड याचे पठण तुम्ही करू शकता. हे सुद्धा अत्यंत फलदायी आहे. आता हे कसे करायचे? 11, 1, 21 असे तुम्ही करू शकता. पण शक्य असल्यास नाही काही तर एकदा तरी याचे पठण नक्की करा किंवा मग ऐका तरी. नंतर आहे नंबर 2, विशेष उपाय म्हणजेच रामबाण उपाय आहेत हे. तर आर्थिक संकटातून मुक्तीसाठी सर्वात प्रथम उपाय आहे हा. हनुमान जयंतीच्या दिवशी एका पिंपळाच्या पानावर चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून राम हे नाव लिहा आणि ते हनुमानजींच्या चरणी अर्पण करा. अतिशय खरोखर रामबाण उपाय आहे हा. त्यानंतर आहे कर्जमुक्तीसाठी. त्यासाठी एका मातीच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकावे. तेल टाकून पिंपळाच्या पानावर ठेवा आणि हनुमान मंदिरात 5 असे दिवे लावून या, जसे वर सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आहे शत्रू आणि संकटापासून संरक्षणासाठी. तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या घराच्या छतावर किंवा मग जे काही तुमच्या घराचं मुख्य दरवाजा असेल तिथं मुख्य दाराजवळ लाल रंगाचा त्रिकोणी ध्वज, ज्याला आपण झेंडा म्हणतो, तो झेंडा लावावा. त्यानंतर आहे शनी दोषापासून आराम. अतिशय खरोखर रामबाण उपाय आहेत हे. करून पाहिले तर तुम्हाला नक्की फरक पडेल. ह्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचा 11 वेळा पठण करा आणि हनुमानजींच्या मंदिरात जाऊन सिंदूर अर्पण करा. त्यानंतर आहे तुमची जी काही मनोकामना असेल, जी काही इच्छा असेल, त्या इच्छापूर्तीसाठी, मनोकामनापूर्तीसाठी हा उपाय आहे. ओम ह्रीं आंजनेय विघ्नेय पवनपुत्राय धीमहि तन्नः हनुमान प्रचोदयात या मंत्राचा जप करा. तुम्हाला मंत्र समजला नसेल तर पुन्हा व्हिडिओ थांबवून तुम्ही मंत्र वाचून घ्या किंवा ऐकून घ्या. त्यानंतर आहे नंबर 3. आता ह्यामध्ये काय तोडगे करावेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर काय तोडगे करावेत यामधील आहे नंबर 1 वर, काळ्या वस्तूंपासून दूर राहा. जेव्हा तुम्ही पूजा करता तर पूजेच्या वेळी काळे
किंवा पांढरे कपडे घालणे टाळावे. मग कोणत्या रंगाचे कपडे घालावे, तर आपण व्हिडिओमध्ये वर दिलेले आहे तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे आज घालू शकता. त्यानंतर नैवेद्य, सुंठवडा, सुंठ आणि साखरेचे मिश्रण, त्याला म्हणतात सुंठवडा, नैवेद्य म्हणून दाखवावा आणि प्रसाद म्हणून सुद्धा तो थोडा थोडा वाटला तरी चालेल. त्यानंतर आहे बजरंगबलीची कृपा. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील तर ह्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना चोला, आता चोला म्हणजे सिंदूर आणि तेल एकत्र करून जे आपण अर्पण करतो त्याला चोला म्हणतात, तो चोला हनुमानजींना अर्पण करायचा. त्यानंतर आहे पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ह्या उपायाने सुद्धा खरंच खूप फरक पडतो. हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे उपाय आणि तोडगे आहेत हे. मनापासून तुम्ही एकाग्र चित्त लावून खरोखर केले तर तुम्हाला ह्या सर्व उपायांचा फरक मात्र नक्कीच जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती हवी आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.